आपल्यासोबत संजय ठाकूरजी आहेत। संजयजी, मुळात आता जो कल म्हणजे काही जागा अशा आहेत की त्या जागांवरती हजार इतक्याच मतांची मार्जिन आहे, त्यामुळे वेगळं चित्र निर्माण होऊ शकतं काही तासांनंतर। जोपर्यंत आता खूप बऱ्याचपैकी हे मतमोजणी बाकी आहे, तरी पण ट्रेंड बघता आम्हाला असं वाटतं की 2-4 सीट पुढे मागे होणार, त्याच्यापेक्षा जास्त नाही, जास्त काही विशेष होणार नाही। आता मी बघत होतो तुमच्या चॅनलवर ते काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत काहीतरी बोलत होते। काँग्रेसची प्रॉब्लेम अशी आहे की ते लोक त्यांना काय करायला पाहिजे ते कळत नाही, भारतीय जनता पार्टी काय करते त्याच्याबद्दल त्यांचं जास्त लक्ष असतो आणि जे ते लोक ज्याच्या सोबत जातात त्याला बुडवतात। बिहारमध्ये काहीच नव्हता, कमी सीट लढून 20 सीट आले होते, 21 सीट आले होते ते लोक। आता 70 पैकी 70 सीट लढून ते लोक काय घेत आहेत तिथे, ते ज्याच्या सोबत काँग्रेस जाते त्यांना बुडवतात आणि भाजपचा बघत असतात की भाजप असं करते, भाजप तसं करते। कशा करिता हे लोक हे करतात मला काय समजत। जास्त सीट दिली नसती तर त्यांचं गठबंधन झालं नसतं आणि गठबंधन झालं नसतं तर काँग्रेस वेगळेपणाने लढली असती आणि काँग्रेसचा 10-12% जे काही आता बघावं लागेल किती पर्सेंटेज मत मिळालंय त्यांना, तो जो ऍड झालाय त्यांच्यासोबत तो पण कमी झाला असता आणि जेडीयू आणि भाजपची विक्ट्री जास्त मोठी झाली असती। म्हणजे त्यांनी समजून बुजून ते लोकांनी केलंय, पण त्यांची हैपत नव्हती 70 सीट लढवायची, तरी पण ते लोकांनी घेऊन ते केलं। म्हणून म्हणजे त्यांचा दृष्टिकोनाने असं आपल्याला सांगता येईल, पण त्यांचा झालं नसतं अगर गठबंधन तर भाजप आणि जेडीयूला जास्त मोठी विजय मिळाली असती। अत्यंत महत्त्वाचं आहे की रात्री उशिरापर्यंत निकाल सुस्पष्ट झाल्यानंतर मात्र किती संख्येवरती रालोआ आघाडीवर आहे आणि काँग्रेस आणि जनता दल, राष्ट्रीय जनता दल मिळून किती जागांवरती आघाडी घेते आणि या दोन्ही पक्षांमध्ये, दोन्ही विरोधी सगळ्या गटामध्ये, राजकीय गटामध्ये किती जागांची तफावत राहते हेही पाहणं महत्त्वाचं आहे। पण सध्याच्या घडीला रालोआ ही आघाडीवरती आहे, भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषही केलाय। संजयजी, या सगळ्या राजकारणाच्या निमित्तानं भाजपनं एक आपले पाय मजबूतीनं बिहारच्या राजकारणात रोवले असं म्हणता येईल, कारण ज्या बिहारमध्ये जनता दल संयुक्तची ताकद होती त्यांच्यासोबत भाजप गेली कित्येक वर्ष सत्तेत होती। मधल्या काळात वादविवादही दोघांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात झाला। काँग्रेस आणि राजसोबत ते गेले, पण तिथेही त्यांचं काही सूत जमलं नाही आणि आता पुन्हा एकदा ते एकत्र आलेले आहे। पण या निमित्तानं रालोआची ही आघाडी पुढे जाऊ शकेल मजबूतीने। हा, नक्कीच नक्की जाणार, कारण त्यांच्याकडे तुमच्याकडे एक्झाम्पल आहे ना मनोजी। सध्या दोघे होते, सोबत होते आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री भाजप आणि जदयूचा सरकार यांची होतीच, तुम्ही बघितलंय। असं बघा, असा प्रॉब्लेम काय आहे तिथे माहिती आहे का, या लालू प्रसाद यादव काय कारण होता की लालू प्रसाद यादव पूर्व मुख्यमंत्री, राबड़ी देवी पूर्व मुख्यमंत्री, त्यांच्या पोस्टरवर फोटो सुद्धा लावली नाही। म्हणजे ज्या जंगल राजचा जो बॅगेज घेऊन हे तेजस्वी यादव फिरतायत त्याच्यामध्ये त्यांना जास्त काही फारसा काही मिळणार नाही आणि त्यांचा अपोजिट केंद्रामध्ये नरेंद्र मोदींसारखे एकदम स्टॉलवर्ट लीडरची सरकार आणि घोर गरिबांसाठी केलेली त्यांची कामं आणि म्हणजे समाजातील आखरी शेवटच्या टप्प्यात जो माणूस आहे तोपर्यंत पोहोचायचा, त्यांच्यासाठी कामं करायचं, जी एक प्रसिद्धी निर्माण झाली आहे नरेंद्र मोदींमुळे, त्याचा लाभ नक्कीच ह्या लोकांना होणार आणि ग्रामीण भागात पण यांना तसेच मतं मिळणार असे मला वाटतं। अर्थात नरेंद्र मोदींचा प्रभाव हा बिहारच्या निवडणुकीत निश्चितपणे झाला हे मान्य करावे लागेल। राष्ट्रीय राजकारणामध्ये भाजपावरती अनेक मोठ्या मुद्द्यांवरून टीका होत होती। लॉकडाऊन आणि टाळेबंदीच्या संदर्भात सुद्धा मोदी सरकारनं खूप घाई केली आणि बिहारमध्ये स्थलांतरित मजुरांची संख्या वाढली असा काँग्रेसचा आणि राहुल गांधी यांचा सातत्यानं आरोप असताना सुद्धा आणि बिहारचे प्रश्न अत्यंत बिकट असताना सुद्धा मोदी यांचा प्रभाव हा बिहारच्या निवडणुकीमध्ये कायम राहिला। पण तरी सुद्धा बिहारच्या राजकारणामध्ये तेजस्वी यादव यांनी जी चमक दाखवली, त्यांनी जी नितीश कुमार आणि मोदी यांना लढत देण्याचा जो प्रयत्न केला,
त्यातनं त्यांच्या हातामध्ये काही निश्चितपणे एक चांगली संख्या, चांगल्या जागा या हातात लागू शकतात. संजयजी, त्याच्यामध्ये तेजस्वी यादवचा काही काय म्हणजे चमत्कार आहे तसं काहीच नाहीये. सीधी सरळ गणित आहे एकदम की 14% यादव, 17% मुस्लिम आणि ओबीसी मधला दुसरी 1-2 जात्यांना पण त्यांनी आपल्या सोबत घेण्याचा प्रयत्न केला आहे. तर पर्सेंटेज प्रमाणे जी त्यांची संख्या आहे त्याच अनुपाताने मला वाटतं त्यांना जागा पण भेटली आहे आणि तो कमोबेस फिक्स असतो. 5-7 सीट मागे पुढे नेहमी दर चुनावमध्ये तुम्ही बघणार तर तसेच आकडे असतात. म्हणजे ते लालू यादवने जातीय राजकारण जो केला आहे बिहारमध्ये, जातीयताचे जो राजकारण बिहारमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला आहे तेजस्वीनी. पण तेजस्वीनी ज्या प्रकारे मोबिलाइज केला फील्डवर लोकांना, ते बघून खरं म्हणजे ज्यांना माहित नसेल लोकांना ते लोक कमेंट करत असतील. पण जेव्हा ही दारूबंदी लागू केली गेली, गोर गरीब जे मजदूर आहे, सडकवर रोडवर काम करणारे जे लोक आहेत ते लोक काम करत होते आणि त्यांची जी दिहाडी मिळाली त्यांना ते जाऊन दारू पिऊन पडले असते आणि मुलांचं काय, घराची आपली बायको कुठे, मुलांचं काय होणार, त्यांच्या शिक्षणाचा कोणाला काहीच पडला नव्हता आणि बिहारमध्ये त्याचा खूप संताप होता आणि ते बघून त्या लोकांनी ती दारूबंदी आणली होती आणि त्याचा लाभ झालेला आहे तिथे बिहारमध्ये. अर्थात काही चांगल्या गोष्टी नितीश कुमार यांच्या सरकारला फायदेकारक ठरल्या. घेऊया एक छोटासा ब्रेक नंतर पुन्हा आम्ही परत येतोय. संजय ठाकूर असेच जोडले राहतील, भाजपचे प्रवक्ता आमच्यासोबत. पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं. या बिहारच्या निवडणुकीमध्ये मतमोजणी ही शेवटपर्यंत सुरू राहणार आहे आणि मतमोजणी शेवटपर्यंत सुरू राहणार असल्यामुळे निश्चितपणे जी संख्या आहे, ज्या जागांवरती त्यांना आघाडी मिळू शकते वेगवेगळ्या पक्षांना, ती इतक्या लवकर आपल्या हातात येणार नाही. मात्र आता रालोआला आघाडी मिळाल्यामुळे रालोआचं सरकार हे बिहारमध्ये येईल अशी एक शक्यता निर्माण झाली आहे आणि त्यामुळे त्याच मुद्द्यावरती आता चर्चा होते. संजय ठाकूर राजकीय विश्लेषक आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडले गेलेले आहेत. संजयजी, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा. आपण जो मुद्दा, त्या मुद्द्यावर चर्चा करत होतो की तेजस्वी यादव यांना जर काँग्रेसची साथ मिळाली असती तर निश्चितपणे काही वेगळं चित्र निर्माण झालं असतं, ज्याची अपेक्षा केली जात होती किंवा ज्याची चर्चा बिहारच्या निवडणुकीमध्ये होत होती. पण तसं झालं नाही. काँग्रेसला अपयश मिळताना आपल्याला दिसतंय. मागची जी त्यांची काही संख्या होती, ज्या जागा होत्या त्याच कायम राहतील किंवा मागे पुढे 2-4 आकड्यांनी काही फरक पडेल असं साधारणतः दिसतंय. पण तेजस्वी यादव हा एक फॅक्टर आहे ज्यांच्याबद्दल शरद पवार यांनी कौतुक केलं, संजय राऊत यांनी आज कौतुक केलं. त्याची नोंद कुठेतरी राष्ट्रीय राजकारणात घ्यावी लागेल असं आपल्याला वाटतं. संजय राऊत शिवसेना बिहारमध्ये जाऊन इलेक्शन लढत होती. बिहारचा परफॉर्मन्स काय आहे त्याच्याबद्दल नाही बोलतायत आणि महाराष्ट्रात शरद पवारजी आणि शिवसेना उद्धव ठाकरेजी काँग्रेस सोबत सत्तेत असताना तिथे सांगतायत की तेजस्वी एकटे लढले. अरे गठबंधन मध्ये होते, काँग्रेस सोबत होती, काँग्रेसची जी मतं आहे मिळाली नसती तर त्यांची जागा आणखीन कमी झाली असती. एकटे लढले असं सांगून शरद पवार म्हणाले की काँग्रेसची साथ मिळाली नाही असं त्यांना सूचित करायचं होतं. कदाचित त्यांना ते सांगायचं असं, म्हणजे त्यांना त्यांच्या मनात तेच असेल म्हणून ते तसं सांगतायत. शरद पवारांना समजणं खूप अवघड आहे मला वाटतं. म्हणजे जिथे आपण म्हणतोय की बिहारच्या निवडणुकीमध्ये महाआघाडी तयार झाली, या महाआघाडीमध्ये जितनराम मांझी पण आहेत, या महाआघाडीमध्ये मुकेश साहनी सुद्धा आहे, जे बॉलिवूडचे पूर्वी सेट डिझाईन करण्याचं काम करत होते. त्यांनी विकासशील इन्सान पार्टी या पक्षाची स्थापना केली. अर्थात लोकसभेमध्ये त्यांना यश मिळालं नाही, पण विधानसभेत पुन्हा एकदा नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला. नितीश कुमार यांच्यासोबत जितनराम मांझी पण होते. त्यांनी सुद्धा हिंदुस्थानी अवामी मोर्चा सेक्युलर या पक्षाची स्थापना केली. त्यांनाही मागच्या निवडणुकीमध्ये फारसं यश मिळालं नाही. पण यावेळेला इतके सारे लोक असताना तेजस्वी यादव एकटे कसे पडले, हाही एक महत्वाचा मुद्दा आहे. संजयजी, हा म्हणजे तेच प्रश्न पडतो ना की एकटे कसे काय पडले ते.
असं नाही आहे बघा. मी परत परत सांगतो की केंद्र सरकारचा जो काम आहे देशात आणि लोकांबद्दल, त्याचा खूप बऱ्यापैकी प्रभाव आहे. संपूर्ण देशात प्रभाव आहे त्याचा. आणि त्याचंच कारण आहे बघा की तिथे दुसऱ्या स्टेट्समध्ये, उत्तर प्रदेशमध्ये, मध्य प्रदेशमध्ये आणि झारखंडमध्ये मला वाटतं तिथे पण निवडणुका होती, बाय इलेक्शन्स, आणि तिथे पण भाजपला प्रचंड म्हणजे मतं मिळाली आहेत आणि भाजप खूप आघाडीवर. झारखंडमध्ये 2 सीटवर ते पुढे आहेत आणि उत्तर प्रदेशात 7 सीटची इलेक्शन होती, 7 मधनं 5 किंवा 6 वर आघाडीवर आहे भारतीय जनता पार्टी. आणि मध्य प्रदेशमध्ये पण खूप चांगलं ते लोक करतायत. याचा अर्थ असा आहे की नरेंद्र मोदींचा प्रभाव संपूर्ण देशात आहे. ते आता मान्य करायला पाहिजे लोकांना खूप मोठ्या मनाने. म्हणजे नरेंद्र मोदी यांच्यावर टीका कितीही होत असली तरी त्या टीकेचा प्रभाव हा बिहारच्या निवडणुकीत दिसून आला नाही. तसाच तो मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये, ज्या दोन्ही राज्यात सर्वात जास्त जागांवर पोटनिवडणूक लढवली गेली, त्या दोन्ही ठिकाणी भाजपला यश मिळालंय. महाराष्ट्राच्या राजकारणासंदर्भात मला प्रश्न विचारायचा आहे संजयजी, की जर बिहारमध्ये काँग्रेसची साथ मिळू शकली नाही किंवा बिहारला अंतिम निकाल आल्यानंतर समजा पूर्णपणे नाकारलं गेलं बिहारच्या निवडणुकीमध्ये, तर जदयू जशी त्यांच्या सोबत, राष्ट्रीय जनता दल त्यांच्या सोबत गेल्यानंतर इथे शिवसेना त्यांच्या सोबत गेलेली आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या सोबत आहे. उद्या निवडणुकीमध्ये काँग्रेसची ही स्थिती असेल, पश्चिम बंगालच्या निवडणुकीवर सुद्धा काही परिणाम याचा होऊ शकेल? नाही, नक्की होणार. त्याचा कारण असं आहे की ज्या ज्या भागात, देशाच्या ज्या स्टेटमध्ये भारतीय जनता पक्षाची गव्हर्नमेंट आहे, तिथे त्या लोकांनी केंद्र सरकारची दिलेली जो लोकांसाठी मदत आहे ती बऱ्याचपैकी चांगल्यापणे राबवली गेली आहे. परंतु जिथे जिथे भाजपची सरकार नाही आहे तिथे त्या लोकांनी पर्यंत मदत पोहोचवली नाही. हे विचार करता की आता नरेंद्र मोदी सारखा नेता जो लार्जर दॅन लाईफ झालेला आहे देशासाठी, आता जर का ही मदत आपण अखेरपर्यंत पोहोचवली तर नरेंद्र मोदीच होणार. पण त्याचा परिणाम भोगावा लागेल या लोकांना. तुम्हाला मी सांगतो, बंगालचं इलेक्शन येत आहे पुढे, तुम्ही बघा तिथे काय होणार. जिथे जिथे भाजपची सरकार नव्हती तिथे तिथे लोकांसाठी तिकडची जो कोणी असतील सरकारमध्ये त्यांनी खूप अन्याय केलाय. फक्त हे विचार करून की केंद्र सरकारची मदत आहे म्हणून आम्ही का देऊ, त्यांना नाही द्यायला पाहिजे, आणि त्याचे परिणाम भोगावा लागेल. आणि बंगालमध्ये सुद्धा ते दिसणार आहे तुम्हाला. देवेंद्रजींनी बिहार आणलं, महाराष्ट्रालाही तेच पाहिजे असं नितीश राणे यांनी म्हटलेलं आहे. बिहारच्या निवडणुकीच्या संदर्भात माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची ही कामगिरी ही चांगली आहे असं म्हणत नितेश राणे म्हणाले की देवेंद्रजींनी बिहार आणलं, महाराष्ट्रालाही तेच पाहिजे. काय योगदान असू शकेल बिहारच्या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचं? देवेंद्र फडणवीसांचा संपूर्ण योगदान म्हणजे त्यांची लोक होती तिथे काम करत होती, ते स्वतः तिकडचे प्रभारी म्हणून होते. आणि देवेंद्र फडणवीस खरं म्हणजे एक गोष्ट सांगायला त्याच्यामध्ये अजिबात कोणाला हे वाटायला नको की देवेंद्र फडणवीस, आय मस्ट से, महाराष्ट्र हैज नेवर सीन अ एबल चीफ मिनिस्टर लाइक हिम, विजनरी मैन. जितने भी उन्होंने प्रोजेक्ट्स, आप देखिए मुंबई का नक्शा किस तरह से बदल रहे थे, महाराष्ट्र में किस तरह से काम कर रहे थे, किसानों के लिए किस तरह से काम कर रहे थे. देवेंद्र फडणवीस की सरकार जाते ही मेट्रो जहां था वहीं पड़ा हुआ है. रोज इसी बात का निर्णय नहीं हो पा रहा है कि कार शेड मेट्रो की कहां बनेगी, यहां बनेगी, वहां बनेगी, जहां जाके नुकसान होना. एक तो आर्थिक रूप से देश टूटा हुआ है पेंडेमिक की वजह से, उसके बाद आप मेट्रो कार शेड को देर करके आप दूसरी जगह लेके जाना चाहते हो जिसमें हजारों करोड़ का नुकसान और सालों साल का विलंब होना है. तो आप महाराष्ट्र का विकास करना चाहते हो कि आप महाराष्ट्र का विनाश करना चाहते हो? तो एक मुख्यमंत्री जो विकास कर रहा था उस मुख्यमंत्री की तरफ लोग देखेंगे कि उन लोगों की तरफ देखेंगे जो महाराष्ट्र को हर दिन गड्ढे में लेके जा रहे हैं? तो देवेंद्र फडणवीस की कमी महाराष्ट्र की आम जनता में खल रही है. महाराष्ट्र का जो मैंडेट था वो मैंडेट भी देवेंद्र फडणवीस के लिए ही था. महाराष्ट्र की जनता ने देवेंद्र फडणवीस को मुख्यमंत्री बनाने के लिए वोट किया था. ये अलग बात है कि महाराष्ट्र में अनेक तरह की अलग राजनीतिक उठापटक हो गई और एक दूसरे के अत्यंत घनघोर विरोधी मत के लोग एक साथ जाके सत्ता के लालच में बैठ गए. एक दुसरा महत्वाचा मुद्दा ज्याची चर्चा होते
की बिहारच्या निवडणुकीमध्ये चिराग पासवान यांनी न्यूसन्स व्हॅल्यू म्हणून काम केलेलं आहे. चिराग पासवान यांना यश मिळालं नसलं तरी किंवा त्यांना आता जे कल त्यांच्या पक्षाच्या साठी दिसतायत ते अत्यंत शून्य असे दिसतायत. एक साधारणतः 5 आकड्यांवर त्यांना आघाडी होती, एक साधारणतः 12 वाजेच्या आसपास 1 वाजेच्या आसपास, पण आता तोही कल दिसत नाहीये. चिराग पासवान यांनी नितीश कुमार यांच्या विरोधात आघाडी उघडून भाजपाला मदत केली का संजय जी? कि ये कह पाना मुश्किल है. उनके पिताजी भी मौसम वैज्ञानिक कहे जाते थे और आज के दिन मैं वो देख रहा था. नको शिवसेनेला काय नेमकं कारण असेल? कि शरद पवार जी बोल रहे हैं कि कांग्रेस उधर साथ में नहीं थी, कांग्रेस के नेता बोल रहे हैं शिवसेना फोकट की सलाह न दे. क्या इसका अर्थ ये लगाया जाए क्या कि महाराष्ट्र में जो सरकार चल रही है इस समय वहां पे भी कुछ गड़बड़ है? कांग्रेस की तरफ से इस तरह का इशारा करना शरद पवार जी जैसे अनुभवी नेतृत्व को, शरद पवार जी अगर ये कह रहे हैं कि कांग्रेस ने साथ नहीं दिया, उसका अर्थ तो यही है ना अगर वो अकेले लड़े तो देखिए ऐसा है कि इनके आपस में इतना झगड़ा है. जो भी है सामने जितनी भी पार्टियां हैं सब बौनी साबित हो गई हैं नरेंद्र मोदी जी के सामने. सब बहुत प्रयास कर रहे हैं कि हम लोग एकजुट होकर रहें, एक साथ में रहें, लेकिन इनके इतने अंतर्गत विवाद हैं और इतना अंतर्निहित इनका सबका अपना अपना इंटरेस्ट है कि इन लोगों के बारे में कुछ भी कह पाना मुश्किल है. ये कब क्या कह देंगे, ये कब क्या कर बैठेंगे, इसका आकलन करना बहुत मुश्किल है. और शरद पवार जी के बारे में तो क्या कहा जाए, उनके जैसा नेता मिलेगा कहां, कहेंगे क्या, करेंगे क्या, वो तो वही जानते हैं, उनके सिवा दूसरा कोई जानता भी नहीं कि वो बोल क्या रहे हैं और करेंगे क्या. और अगर इतिहास देखा जाए राजनीति का उठा के तो उन्होंने कभी वो किया ही नहीं है जो बोला है, और जो करते हैं वो कभी बोलते नहीं. बिहार निवडणुकीच्या निमित्तानं संजय निरुपमनी शिवसेनेला टोला लगावलेला आहे. अर्थात महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्षाचे नेते असून देखील शिवसेनेला त्यांनी टोला लगावलेला आहे. संजय निरुपम हे काँग्रेसचे बंडखोर नेते आहेत. गेल्या काही वर्षांपासून लोकसभेच्या निवडणुकीपासून संजय निरुपम हे सक्रिय नसले तरी काँग्रेसमध्ये राहूनच ते वेगवेगळ्या पद्धतीचं वक्तव्य हे सातत्यानं करत असतात. महाराष्ट्राच्या राजकारणाला जोडून बिहारचं राजकारण आपण कसं पाहता संजय? हे जो निकाल लागलाय तिथे बिहारमध्ये त्याचा क्लियर कट मैसेज है कि महाराष्ट्र में भी वही होना चाहिए था जिसके लिए यहाँ की जनता ने मैंडेट दिया था. एक बहुत ही अननेचुरल तरीके से यहाँ पे जो गठबंधन बना के सरकार चलाई जा रही है, सब जिसके जो मन में आए वो कर रहा है. इससे महाराष्ट्र का नुकसान हो रहा है, महाराष्ट्र की जनता का नुकसान हो रहा है. और महाराष्ट्र की जनता में इस बात की बहुत तड़प है कि कब यहाँ पे ऐसा कुछ होगा कि इन लोगों से निजात मिले. आप समझ लीजिए कि न बेचारा आपने शेतकरियों के विषय में बयान दे दिया 10,000 करोड़ रुपए देंगे, 10 रुपया मिला नहीं किसी शेतकरी को. अंधेरे में दिवाली जा रही, न बिजली है न पानी है और न खाने के लिए अन्न है. करे तो क्या करे जनता महाराष्ट्र की? देवेंद्र फडणवीस के रहते कम से कम महाराष्ट्र पूरी तरह से हर आदमी हक से जो चाहे वो बोल सकता था. आज यहां महाराष्ट्र में जो सरकार है, क्या पता आज मैं आपके चैनल पे बैठ के बोल रहा हूं, कल को ये मेरे खिलाफ ही कोई केस बना के मुझे ही अंदर कर दें. ये तो अभिव्यक्ति की स्वतंत्रता का भी हरण कर लेना चाहते हैं. तो आप समझिए कि कितनी तड़फड़ाहट होगी महाराष्ट्र के लोगों के अंदर, महाराष्ट्र की जनता के अंदर कितनी तड़प होगी इन लोगों से निजात पाने की. और ये बिहार के चुनाव का जो रिजल्ट है, ये एक बार फिर से नरेंद्र मोदी और भाजपा के कामों को, जनता के लिए किए गए सेवा को मुहर जैसी लगती है. इसलिए मैं ये कहना चाहूंगा कि बिहार के बाद लोग बहुत आशान्वित थे. जिस तरह से लोग चला रहे थे, एग्जिट पोल जिस तरह से चला रहे थे, उस तरह से लोग बहुत तरह तरह की बात कर रहे थे. लेकिन जब भी मैंने देखा है कि नरेंद्र मोदी जी के खिलाफ कोई बात करता है तो नरेंद्र मोदी जी और प्रगाढ़ तरीके से उसका उत्तर देते हैं. और नरेंद्र मोदी जी का उत्तर इस देश की जनता देती है. और वही काम बिहार में हो गया. और संभवतः आने वाले समय में महाराष्ट्र में भी मुझे नहीं पता कि कब क्या होगा. गठबंधन की सरकार, किसी भी गठबंधन की सरकार का महाराष्ट्र में 5 साल तक चलने का कोई इतिहास नहीं है और लगातार चल नहीं पाती, कुछ ना कुछ दिक्कत होता ही है. ये सरकार का भविष्य कितना दिन है मैं नहीं जानता, लेकिन जब कभी भी महाराष्ट्र चुनाव में जाएगा तो नरेंद्र मोदी जी के कामों की बदौलत
और देवेंद्र फडणवीस के चेहरे के बदौलत निश्चित रूप से भाजपा बहुत अच्छा महाराष्ट्र में भी करेगी और बिहार के चुनाव के परिणामों से महाराष्ट्र के बीजेपी के नेता प्रेरणा भी ले रहे होंगे इस समय. पण मुळात बिहारच्या निवडणुकीमध्ये आता मतमोजणी ही उशिरा रात्रीपर्यंत सुरू राहील आणि बहुमत कुणालाही मिळालेलं नाहीये. म्हणजे आरजेडीला सुद्धा एक चांगली दावेदारी पाहायला मिळालेली आहे. अर्थात त्यांच्याबद्दल ज्या अपेक्षा होत्या किंवा त्यांची जी चर्चा बिहारमध्ये सुरू होती ती काही पूर्ण झाली नाही असं स्पष्टपणे दिसतं. भाजप पुढे गेलेली आहे, पण ज्या पद्धतीनं मुसंडी मारायला पाहिजे होती रालोआने तिथे भाजप आणि जनता दल संयुक्त मिळून तेवढी ती का मारता आली नाही. गेल्या 15 वर्षातली ही अँटी इन्कम्बन्सी आहे नितीश कुमार यांच्या विरोधातली. हे बघा 15 वर्ष कुणाच्याही शासन कुठेही थोडाफार पुढे मागे राहतेच. दुसरा हे इतर जो तुम्ही दाखवताय 34 इतर म्हणजे कोण. हे काय इंडिपेंडेंट्स आहेत का. आणि जर का इतक्या प्रमाणात त्या लोकांना तिथे हे मिळत असेल तर म्हणजे तिथे डिव्हिजन ऑफ वोट्स झालेला आहे. खूप बऱ्याचपैकी डिव्हिजन झालेला आहे वोटांचा म्हणून असं दिसतोय. पण मला असं वाटते की तिथे हंग सारखं काही दिसत नाहीये. 2-4 सीट पुढे मागे आणि सतत कंटिन्युअस जे भाजप आणि जदयूचा जो आकडा आहे तो कंटिन्यू मेंटेन आहे. 3 ते 5 पुढे मागे. तो कधी वर जात आहेत कधी एक ने खाली येतात मग परत. म्हणजे जास्त 2-5चा फरक असेल आणि 5चा फरक असला तरी तिथेच आहे. आणि जी सरकार आहे तीच सत्तेमध्ये दिसते आणि ते सरकार असताना हे आकडा असताना इतर खूप जास्त दिसत आहेत. नॉर्मली जिथे सरकार असते तिथे इतर लोक जातात. काँग्रेसचे नेते कार्ती चिदंबरम यांची प्रतिक्रिया आली आहे की ईव्हीएमला दोष देणं हे थांबवलं पाहिजे. मी याचा उल्लेख यासाठी केलाय की उदितराज यांनी ईव्हीएमच्या विरोधात आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात आरडाओरड केली. एकाच पक्षामध्ये 2 परस्पर विरोधी प्रतिक्रिया आलेल्या आहेत. संजयजी सॉरी ईव्हीएमच्या विरोधात उदितराज जे पूर्वी दिल्लीवरून भाजपाचे खासदार सुद्धा होते नंतर काँग्रेसमध्ये गेले दलित नेते आहेत त्यांनी ईव्हीएम आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात संशय व्यक्त केलाय की या ईव्हीएम मध्ये गडबड असू शकते. कार्ती चिदंबरम यांचे पुत्र त्यांनी म्हटलंय की ईव्हीएमला दोष देणं हे बंद केलं पाहिजे. काँग्रेसमध्येच परस्पर विरोधी हे आंतरविरोध किती आहे बघा तुम्ही. हे उदित राज हे इन्कम टॅक्स मध्ये होते आणि इंजिनियर कधीपासून झाले ते मला कळेना. इंजिनियर झालेत आता. अरे उदित राज सारखा लोकांना ते सत्तेसाठी आहेत लोक. इथे होते भाजपात होते त्याच्या आधी आणखीन कुठे होते मग आता काँग्रेसला गेले आणि उद्या कुठे दुसऱ्याकडे कुठेतरी असतील. उदित राज सारखा लोकांना म्हणजे का दाद द्यायचा. आणि बघा आता ते MP लढलेले नेते आहेत ते आणि कार्तिक चिदंबरम पण आता मोठे नेते कारण पी चिदंबरमचे चिरंजीव आहेत म्हणून ते पण मोठे नेते आहेत. आणि परस्पर अंतर्विरोध आता या काँग्रेसला कोण समजणार आणि कोण समजवणार त्यांना. किती माइंड आहे तिथे कोण सांगणार आता त्यांना. संजय निरुपम इथे महाराज सांगताय तुम्ही सल्ले देऊ नका फोकटची सल्ला नको. अरे सत्तेत सोबत असताना संजय निरुपम सुद्धा पहिले शिवसेनेचे बंडखोर होते आता काँग्रेसचे बंडखोर झाले. उद्या कुणाचे बंडखोर होणार काय माहित. एक ब्रेक घेऊया बुलेटिन मध्ये. वेळ झाली एका छोट्या ब्रेकची. पुन्हा क्षणाला आकडे बदलतायत. बिहारमध्ये निकालाची प्रतीक्षा आहे. निवडणुकीचे निकाल सत्ता बदलतायत. सूर्य मावळताच राजदला आघाडी मिळाली. निवडणुकीचे निकाल सत्ता बदलतायत. सूर्य मावळताच राजदला आघाडी मिळाली आहे. पुन्हा एकदा आपण आकड्यांवरती नजर टाकूया. एकूण 243 आकड्यांपैकी रालोआला 122 जागांवर आघाडी तर महाआघाडीला 113. लोक जनशक्ती पार्टीचा सफाया झालाय. भाजपा 73 जदयू 41. राजद 75 काँग्रेस 20 लोजपा 0. राजद 75 जागांवर आघाडीवर आहे तर भाजपा 73. एकूण 4 जागा भाजपाला तशा कमी आहेत. सूर्य मावळताच राजदला आघाडी मिळाली आहे.
उशिरा रात्रीपर्यंत निवडणूक आयोगानं माहिती दिल्याप्रमाणे मतमोजणी सुरू राहणार आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 40,000 केंद्र मतमोजणीचे जास्तीचे वाढवले आहेत, तरी धीम्या गतीनं मतमोजणी सुरू आहे आणि त्यामुळे क्षणाक्षणाला बिहारच्या निवडणुकीचे निकालाचे आकडे बदलत आहेत। संजयजी, आता ही नवीन माहिती आली आहे, काय या माहितीवर आपली प्रतिक्रिया पहिली? क्योंकि चूंकि काफी बड़ा राज्य है और वोटों की गिनती धीरे धीरे चल रही है, तो उस तरह से, लेकिन मैंने पहले भी कहा था और आपको फिर कहूंगा कि वही 3 से 5 आगे पीछे जो चल रहा है, उसमें किसी भी हालत में ऐसा लगता है कि सरकार जिनकी है उन्हीं की सरकार फिर से बननी है। राजद जा रही है, फिर नीचे जा रही है, और राजद के साथ में जो दूसरे पक्ष हैं वो कोई भी बढ़ नहीं रहे, जो जहां है वहीं स्टैग्नेंट पड़े हुए हैं। कांग्रेस के बड़े बड़े नाम दिग्गज अभी आप बता रहे थे हारते जा रहे हैं। तो मुझे ऐसा लगता है कि ये प्रक्रिया चलेगी, थोड़ा सा धीरे चल रहा है, इसलिए थोड़ा थिन मार्जिन दिख रहा है, इसलिए लोगों का जो है धड़कन ऊपर नीचे जरूर हो रही होगी। लेकिन मैंने कहा कि म्हणजे याचा अर्थ असा तर नाही ना संजय जी की काही आश्चर्यचकित करणारे आकडे येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे बिहारच्या निवडणुकीमध्ये? नहीं नहीं, आश्चर्यचकित अब क्या करोगे आप? सुबह से गिनती हो रही है और जो डिफरेंस है ऑलमोस्ट वही डिफरेंस, 2 से 3 सीट आगे पीछे। आश्चर्य नहीं, देखिए ऐसा है कि बड़ा प्रदेश है क्षेत्रफल की दृष्टि से भी, और वहां पे दूर दराज में इलेक्शन कमीशन ने कहा है कि गिनती थोड़ी धीरे हो रही है, कोई तांत्रिक अड़चन हो सकती है उनको। लेकिन देखिए इसमें मैंने फिर से कहा था कि केंद्र में जिन लोगों की सत्ता है, बिहार में उन लोगों की सत्ता है, चुनाव में अभी काउंटिंग में वो आगे चल रहे हैं, लगभग जो चाहिए आंकड़ा सरकार बनाने के लिए उस आंकड़े पे लगातार वो लोग आगे बने हुए हैं। और वहां पे जो 8-10 इंडिपेंडेंट वगैरह है, नेचुरली जिसकी केंद्र में सत्ता होती है, जिसकी प्रदेश में सत्ता होती है, इंडिपेंडेंट मोस्टली उसी के साथ होते हैं। उस तरह से देखा जाएगा तो कोई अड़चन मुझे नहीं दिखाई देती। ज्या मुद्द्यावर आपण चर्चा करत होतो चिराग पासवान यांच्या पक्षाला कुठेही आघाडी मिळत नाहीये, पण त्यांनी जदयूच्या जागा पाडण्याचं काम केलं। जदयूच्या विरोधात, नितीश कुमारांच्या विरोधात प्रचारामध्ये विखारी प्रचार केला असंही तिथं बोललं जात होतं। तो थांबवण्याचा प्रयत्न भाजपनं कधीच केला नाही का? कारण त्याचा थेट नुकसान हे तर रालोआला होणार होता। देखिए ऐसा है मनोज जी कि बिहार की राजनीति में रामविलास पासवान जी और नीतीश कुमार जी की बहुत लंबी प्रतिद्वंदिता थी। पहली बार जब नीतीश कुमार जी मुख्यमंत्री बने तो रामविलास पासवान जी के वोट बैंक को, वोट बेस को ही कम करने के लिए, बिहार ये एक ऐसा प्रदेश है जहां पे दलित, महादलित, ओबीसी और अति ओबीसी 2 क्लास उन्होंने जो बनाया हुआ है। तो वहां की राजनीति में मैंने पहले ही बताया आपको कि जातीय राजनीति के समीकरण है और लगभग हर नेता का अपना अपना वोट बैंक था। नीतीश कुमार जी ने रामविलास पासवान के वोट को कम करके दलित में महादलित बना के उन लोगों को अपने साथ ले लिया था। कुर्मी समाज उनके साथ था। उसके बाद जो सबसे बड़ा फायदा हुआ नीतीश कुमार जी को कि बिहार की राजनीति में पहली बार, मैं आपको बताऊं मनोज जी, कि बिहार की बरसात के दिनों में हमारे यहां जैसे कहीं बहुत सड़कें जहां बहुत खराब होगी, उसकी कल्पना करिए, वैसी सड़कें वहां के शहरों में आम बात थी। 5-6 बजे के बाद आप निकल के कहीं अगर आपको 25-50 किलोमीटर दूर जाना हो तो यह जाना मुश्किल था। अपहरण उद्योग फल फूल रहा था। किसी की इज्जत, मां बहनों की इज्जत सुरक्षित नहीं थी। किसी तरह की कोई सोशल सिक्योरिटी नहीं थी। कोई गवर्नमेंट की तरफ से लोगों को सिक्योरिटी नहीं थी। उसके बाद जब नीतीश कुमार सत्ता में आए तो उन्होंने इस स्थिति को बदला। बहुत कड़ाई से उन्होंने मेहनत किया। भारतीय जनता पार्टी उस समय भी इनके साथ थी। भारतीय जनता पार्टी का समर्थन था, तो भारतीय जनता पार्टी की मदद से सारे काम उन्होंने किए। लेकिन बीच में एक ऐसा कालखंड आया कि वो राजद के साथ चले गए। जब नीतीश कुमार जी राजद के साथ गए, उसके बाद जो सरकार बनी तो वहां का फिर से वो अपहरण उद्योग जिंदा हो गया। फिर से बिहार में गुंडागर्दी शुरू हो गई और बिहार की हालत इतनी खराब हो गई, ऊपर से लालू जी रोज सपने देखने लगे कि किस दिन मैं नीतीश कुमार को हटाऊं और किस दिन अपने बेटे को मुख्यमंत्री बनाऊं। और आखिर में नीतीश कुमार जी आज ही जाके वो उस गठबंधन से बाहर आए और फिर भाजपा के साथ जुड़े और तब से आज तक का आप दृश्य देखिए जो चल रहा है। तो आमूलचूल परिवर्तन हुआ है बिहार में। लॉ एंड ऑर्डर बहुत हद तक ठीक किया गया है। बिहार में सड़कें अच्छी बनी हैं, बन गई हैं।
दूसरे भी बहुत सारे केंद्र सरकार के माध्यम से जो काम हुए हैं उसका लाभ इन लोगों को मिलना ही मिलना है. संजय राऊत यांचं वक्तव्य आलेलं आहे. राजकारणात नैतिकता उरलेली नाही असं वक्तव्य शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केलेलं आहे. नितीश कुमार यांना भाजपाला मुख्यमंत्री बनवावंच लागेल, राऊत यांचं वक्तव्य. तर तेजस्वी यादव बिहारचे सामनावीर आहे, मॅन ऑफ द मॅच आहे असं राऊत म्हणाले. शिवसेनेच्या बिहारातील कामगिरीवर मात्र राऊतांनी मौन पाळले. राजनीति में अब कोई नैतिकता बाकी नहीं है. अगर नैतिकता होती तो बहुत कुछ बातें महाराष्ट्र में भी राजनीति एक साल पहले बदल चुकी होती. बीजेपी नंबर 1 पर है और इस पूरे चुनाव का जो मैन ऑफ द मैच मैं कहूंगा तेजस्वी यादव 2 नंबर पे चल रहे हैं. कि नीतीश बाबू ही मुख्यमंत्री हो गए, उसके लिए नीतीश बाबू ने शिवसेना को धन्यवाद देना चाहिए. क्योंकि जो खेल महाराष्ट्र में करने की कोशिश की और हमने उस बारे में जो पलटवार किया, उसके बाद अब भारतीय जनता पार्टी अपने दोस्तों से इस प्रकार से बर्ताव नहीं करेगी. नीतीश बाबू मुख्यमंत्री बनेंगे और बनाना पड़ेगा. संजय ठाकूरजी, संजय राऊत यांनी कौतुक केलेलं आहे तेजस्वी यादवचं. शरद पवारांनीही कौतुक केलं. मॅन ऑफ द मॅच आहे असं ते म्हणाले. काय सांगा? अरे पण नैतिकतेबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार आहे का संजय राऊतांना? संजय राऊत नैतिकतेबद्दल बोलतायत आणि संजय राऊत शिकवतायत की आम्ही विश्वासघात केला आहे आणि तुम्ही सर्व विश्वासघात करायची तयारी करा. अरे काय संजय राऊत काय पण कधी काय बोलणार? संजय राऊतांचं पण काय सांगायचं? ते नैतिकतेबद्दल आता भाषण देत आहेत. अरे नैतिकतेचा बद्दल बोलायचा अधिकार, नैतिक अधिकार आहे का संजय राऊतांकडे? पण जाऊ द्या, बोलू दे त्यांना बोलायची गरज नाही. त्याला माहित आहे आता काय संजय राऊत म्हणाले म्हणून ते लोक त्यांना नितीश कुमारांना मुख्यमंत्री करतील का? अरे सर्वोच्च नेते भारतीय जनता पक्षाचे नरेंद्र मोदीजींनी परत परत बोललाय की नितीश राऊत ही मुख्यमंत्री होणार तिथे. मग आता संजय राऊतांचं काय त्याच्यामध्ये? उगाच राजकारण करतायत. मध्य प्रदेशच्या पोट निवडणुकीमधले काही आकडे पाहूया. ताज्या सगळ्या या निकालामध्ये शिवराज सिंग सरकार स्थिरावलंय. मध्य प्रदेशातल्या पोट निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्या. 8 जागांची गरज असताना जास्त जागा भाजपानं पटकावल्या. मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी पेढेही भरवले आपल्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना. आनंद साजरा केला. देशामध्ये विधानसभा पोट निवडणुकीमध्ये मध्य प्रदेशमध्ये सर्वात जास्त यश भाजपला मिळालं. उत्तर प्रदेशमध्येही त्यांना यश मिळालं. सर्वत्रच भाजपनं आघाडी घेतली आहे. संजयजी, मध्य प्रदेशच्या सगळ्या राजकारणाच्या संदर्भात आपण विचार करतो. सरकार पाडलं, कमलनाथने आरोपही केले की सरकार जागोजागी पाडण्याचा प्रयत्न होतोय. पण आता पोट निवडणुकीमध्ये हा राग लोकांना काढता आला असता, पण तो त्यांनी काढला नाही आणि यश हे भाजपाच्या पारड्यात टाकलं. आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या सोबत जे काँग्रेसमध्ये आमदार आले होते त्यांचंही यश बऱ्यापैकी आता पोट निवडणुकीमध्ये टिकून आहे असं दिसतंय. मैंने पहले ही कहा आपसे कि देखिए सच कहा जाए अगर तो सच्चाई ये है कि जो मैंने पहले कहा था जो तड़पड़ाहट महाराष्ट्र में है वही तड़पड़ाहट वहां भी थी. वहां पे लोगों में विरोध इतना हो गया कि लोग इस स्तर पे चले गए. और आज आप देख लीजिए जिस तरह के कांग्रेस के लोग भाषण दे रहे थे, कमलनाथ जी भाषण दे रहे थे, अगर वैसा कुछ भी होता तो क्या ये रिजल्ट होते? और जहां जहां भी ये बाई इलेक्शंस हुए हर जगह बीजेपी बड़ी संख्या में जीत हासिल कर रही है. इसका अर्थ यह है कि भारतीय जनता पार्टी का लोक सेवा के लिए किए गए कार्यों का इनाम इस देश की जनता दे रही है. और मैं फिर कह रहा हूं आपसे कि इस अंतर विरोध में महाराष्ट्र में मैं दावा करता हूं आपसे, कल चुनाव करवा दीजिए आप असेंबली भंग करके और ये तीनों लोगों को बोलिए भारतीय जनता पार्टी के खिलाफ लड़े. मैं आपसे दावा कर रहा हूं कि भारतीय जनता पार्टी अपने दम पे एक तरफा जीत हासिल कर लेगी महाराष्ट्र में. महाराष्ट्र की जनता में इतना दर्द है, इतनी तड़पड़ाहट है. मैं महाराष्ट्र का शेतकरी इतना परेशान है, महाराष्ट्र का व्यापारी इतना परेशान है इन लोगों से कि एक तरफा जीत भारतीय जनता पार्टी को मिल जाएगी अगर यहां चुनाव हो जाए तो. चला,
संजय राऊत यांनी कौतुक केलंच होतं, पण त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही तेजस्वी यादव यांचं कौतुक केलं। तेजस्वी यादव एकटे लढले असे शरद पवार म्हणतायत। तेजस्वी यादव यांच्या विरोधात सर्व अनुभवी नेते होते, मात्र तेजस्वी यादवांचं मोठं यश आहे। शरद पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना हे वक्तव्य केलं। पाहूया शरद पवार काय म्हणाले। शरद पवारांकडून तेजस्वी यादव यांचं कौतुक। तेजस्वी यादव एकटे लढले, तेजस्वी यादव यांच्या विरोधात सर्व अनुभवी नेते होते। तेजस्वी यादवांचं हे मोठं यश असं शरद पवारांचं म्हणणं आहे। संजयजी, यावर काय सांगाल? कारण संजय राऊत यांनी कौतुक केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय राजकारणात शरद पवार यांचं वक्तव्य, विश्लेषण हे महत्त्वाचं मानलं जात आहे। त्यांनी तेजस्वी यादव हे एकटे लढले बिहारच्या निवडणुकीमध्ये आणि त्यांच्या विरोधामध्ये सगळे दिग्गज नेते होते। म्हणजे त्यांना हे सांगायचं आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही विरोधात होते, नितीश कुमारही विरोधात होते आणि अवघ्या 31 वर्षाचा तरुण तेजस्वी यादव हा निवडणुकीच्या मैदानामध्ये एकटा लढत होता। देखिए, पवार साहब बहुत बड़े नेता हैं और आदरणीय पवार साहब के वक्तव्यों पे मैं कुछ बोलूं मुझे नहीं शोभा देता। मैंने पहले ही कहा था कि पवार साहब क्या सोचते हैं, क्या करते हैं, वो वही जानते हैं और जरूर इसमें भी पवार साहब का कोई निशाना होगा। रही बात संजय राउत की, तो संजय राउत पवार साहब को एक फोकट में पोस्टमैन मिल गए हैं। पवार साहब संजय राउत का इस्तेमाल ठीक तरीके से अपनी राजनीति में करते रहते हैं और संजय राउत पवार साहब के पोस्टमैन का काम करते रहते हैं। संभवतः यह भी तय हो गया और पहले कि तुम बोलो संजय राउत ऐसे, फिर मैं प्रतिक्रिया देता हूं। पवार साहब के बारे में मेरी इतनी हैसियत नहीं है कि मैं उनके बारे में कुछ कहूं। आपण ऐकूया शरद पवार यांची प्रतिक्रिया काय म्हणतात। A young person, inexperienced person like Tejasvi at one side, and other side, gentleman who happened to be the Chief Minister of Gujarat for so many years, and also the Prime Minister of this country for second, third term. काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी शिवसेनेला टोला लगावलाय। पाहूया शिवसेनेला संजय निरुपम यांनी कोणता सल्ला दिला, कोणता टोला लगावला। शिवसेनेला टोला लगावताना संजय निरुपम म्हणतायत की फुकटचे सल्ले नको। महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस घटक पक्ष असताना सुद्धा त्यांचे नेते सेनेवरती टीका करतात। संजय निरुपम यांना काय झालं संजयजी की अचानक त्यांनी टीका करावी आणि फुकटचे सल्ले देऊ नका असा टोला त्यांना लगावला आहे शिवसेनेला? कदाचित संजय निरुपमचं मन बदलला असेल आणि परत काँग्रेसमध्ये त्यांची काम करायची इच्छा झाली असेल आणि पवार साहेबांचं वक्तव्य बघून त्यांनी इनडायरेक्ट निशाणा साधला असेल की त्यांना संजय निरुपमला माहित आहे की पोस्टमॅन तेच आहेत संजय राऊत म्हणून। आता बघा, ज्यांचे पिताश्री मुख्यमंत्री, ज्यांचे मातोश्री मुख्यमंत्री आणि लहानपणापासून राजकारण बघतायत आणि जो महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते, अरे महाराष्ट्राचे नाही सॉरी बिहारचे उपमुख्यमंत्री होते आणि दुसऱ्यांदा आता प्रोजेक्टेड मुख्यमंत्री म्हणून लढतायत आणि त्यांना आपल्याला इनएक्सपिरियन्स म्हणता येणार का? पण तरी पण पवार साहेब म्हणतायत म्हणजे जरूर इनएक्सपिरियन्स असतील ते आणि पवार साहेबांचा निशाणा नेमका कुठे आहे ते मला काय कळत नाही अजून। कुठेतरी आहे निशाणा त्यांचा, ते आपल्याला कळेल, नंतर कळेल पवार साहेब नेमकं म्हणजे खरं म्हणजे कुठे त्यांचा निशाणा ते समजेल आपल्याला। संजय निरुपम यांनी शिवसेनेवर टीका केली, मात्र शिवसेनेची कामगिरी बिहारच्या निवडणुकीमध्ये नेमकी काय आहे तेही पाहणं फार गरजेचं आहे। बिहार निवडणुकीत शिवसेनेची नगण्य कामगिरी, सर्व उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली। 22 पैकी 21 जागांवर शिवसेना नोटाहूनही पिछाडीवर आहे। बिहार निवडणुकीत शिवसेनेची नगण्य कामगिरी, सेना नोटाहूनही पिछाडीवर, सर्व उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली। शिवसेनेनं बिहारची निवडणूक
लढवली होती. 22 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उभे होते. 21 जागावर सेना नोटावून पिछाडीवर आहे. बिहारच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचं औचित्य काय हाही प्रश्न सर्वांना पडला होता. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये आजपर्यंत शिवसेना सहभागी होत आलेली आहे. मात्र बिहारच्या निवडणुकीमध्ये त्यांना यश मिळालं नाही. उलट अनामत रक्कम जप्त झाली. समझे ऐसा है ना मनोज जी? बताइए. देखिए ऐसा है इसमें कि जो विश्वासघात महाराष्ट्र में शिवसेना ने बीजेपी के साथ किया था, उस विश्वासघात की पावती बिहार में जब शिवसेना लड़ने गई तो बिहार के लोगों ने उसकी पावती दी है. उद्धव जी को यह समझना पड़ेगा कि जो विश्वासघात आपने महाराष्ट्र में एक दोस्त के साथ किया, बरसों से चले आ रहे जो संबंध थे उसको आपने सत्ता के लिए लात मार दिया, तो बिहार ने उस पर पावती दी आपकी सभी सीटों पे जमानत जब्त करके. और कांग्रेस और दूसरे पक्षों को तो छोड़िए, शिवसेना का जो आम कार्यकर्ता है उसके मन में भी इस बात का दर्द है. और जो किसी जब भी कभी चुनाव होंगे उस समय यह बात झेलनी पड़ेगी उद्धव ठाकरे जी को. पण याला बिहारच्या निवडणुकीमध्ये निवडणूक लढण्याचं काय कारण असावं? म्हणजे 22 उमेदवार तुम्ही निवडणुकीच्या मैदानामध्ये उभे करता आणि तुम्हाला 21 उमेदवारांची अनामत रक्कम या ही जप्त होत्या. विश्वासघाताचं प्रमाण वाढवायचा होता ना त्यांना. इथे विश्वासघात केले. त्यांना असं वाटलं की बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे. कारण तुम्ही पाहिलं असेल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार असं म्हणाले होते की बिहारच्या निवडणुकीमध्ये तेजस्वी यादव यांना मदत व्हावी म्हणून आम्ही निवडणुकीतनं माघार घेतली. कारण महाराष्ट्रातले 2 पक्ष तसे हे इथले प्रादेशिक पक्ष आहे. जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष जरी असले आणि बाकी त्यांच्या काही शाखा असल्या तरी, पण मुळात त्यांनी आधी निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली होती. म्हणजे शिवसेना आणि सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. पण नंतर निवडणुकीतनं माघार घेतली त्यांनी हे स्पष्टपणे सांगितलं. आणि आता शिवसेना मात्र शिल्लक राहिली होती. मात्र त्यांनी आपला पवित्रा हा सगळ्या निवडणुकीमध्ये कायम ठेवला होता. देखिए ऐसा है, मैंने पहले ही कहा कि पवार साहब जो बोलते हैं वो करते नहीं और जो करते हैं वो कभी बोलते नहीं. पवार साहब को लगा कि हम और शिवसेना दोनों जाएंगे लड़ेंगे, तो अगर कांग्रेस के जो मत हैं उस तरह के मतों का थोड़ा विभाजन हो गया तो उसी गठबंधन को नुकसान हो जाएगा. लेकिन अगर शिवसेना वहां अकेले लड़ेगी तो पवार साहब को यह लगा कि हिंदू मतों को कुछ लेने में कामयाब हो जाएगी शिवसेना, जिससे बीजेपी की जो गठबंधन है उसको नुकसान होगा. लेकिन ये निर्णय लेते समय ये लोग ये भूल जाते हैं कि ये आदरणीय बाला साहब ठाकरे की शिवसेना नहीं है. अब तो शिवसेना को कोई हिंदू देखना पसंद नहीं करेगा. वोट देने की आप क्या बात कर रहे हैं? तो ये चीज इनको सोचना पड़ेगा कि ये बाला साहब ठाकरे की शिवसेना नहीं है, ये उद्धव ठाकरे साहब की शिवसेना है, जिन्होंने मुख्यमंत्री पद के लिए इतना बड़ा विश्वासघात अपने साथी से किया है. तो नहीं पाए और बिहार की जनता ने हर सीट पे उनकी जमानत जब्त करके अपनी उनकी पावती दे दे कि आपने विश्वासघात किया हिंदुत्व का और लीजिए उसका बदला. निवडणूक आयोग आणि ईव्हीएम विरोधात आता आरडाओरड सुरू झाली आहे. काँग्रेसचे नेते उदित राज यांनी संशय व्यक्त केलाय. ईव्हीएमवर संशय व्यक्त केला. चंद्रयान जर नियंत्रित करता येतं तर ईव्हीएम का नाही असा सवाल उदित राज यांनी विचारला. मात्र दुसरीकडे माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांचे सुपुत्र कार्ती चिदंबरम यांनी मात्र आता ईव्हीएमला दोष देणं टाळलं पाहिजे असं विधान करून हे 2 परस्पर विरोधी विधान वक्तव्य ही काँग्रेसमधूनच आली आहे. ईव्हीएमच्या विरोधात संजयजी कायम बोललं जातं. या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्याची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. पुन्हा ती थांबली. निवडणूक आयोगानं पूर्णपणे सर्व आरोपांचं निराकरण करत हे आरोप खोटे आहेत, त्याला कुठलाही आधार नाही असं म्हटलं होतं. पण त्यानंतर ही चर्चा थांबली आणि आता पुन्हा बिहार विधानसभेकडे त्या मतमोजणीकडे सर्व देशांचं लक्ष लागलं असताना काँग्रेसमधले हे 2 महत्त्वाचे स्टेटमेंट पुढे आलेले आहेत की हार को छुपाने के लिए ये तैयारी की जा रही है. आपको याद होगा अगर मनोज जी, तो ईवीएम जब पहली बार आई भारतीय जनता पार्टी सत्ता में थी और ईवीएम मशीनों का प्रयोग हुआ, चुनाव हुआ और भारतीय जनता पार्टी सत्ता से बाहर हो गई
और यही कांग्रेस सत्ता में आई थी। इनकी रणनीति ऐसी है कि जहां हम जीतेंगे वहां ईवीएम ठीक हो जाएगी और जहां हम हारेंगे वहां ईवीएम खराब हो जाएगी। ये जहां जीते थे वहां ईवीएम का रोना नहीं रोया इन्होंने। ये मध्य प्रदेश में पहली बार ईवीएम का रोना नहीं रोए थे, लेकिन अब इस बार रोएंगे। ये इनका जो दोहरा चरित्र है, इस वजह से इनको नुकसान होता है, ये बात ये लोग समझ ही नहीं पाते। राष्ट्रीय जनता दल बिहारच्या मतमोजणीमध्ये भाजपाच्या पुढे गेलाय। राष्ट्रीय जनता दलाला भाजपापेक्षा 6 जागांवर जास्त आघाडी मिळाली आहे। म्हणजेच राष्ट्रीय जनता दलाला 78 जागांवर आघाडी मिळाली आहे, तर भाजपा 72 जागांवर आघाडी घेऊ पाहते। आतापर्यंतच्या मतमोजणीमध्ये जो कल आपल्या हाती आला होता त्यावरून भाजपा हा बिहारमधला सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येत होता। मात्र आता भाजपाच्याही पुढे राष्ट्रीय जनता दल पुढे गेला। 6 जागांवर आघाडी घेतली आहे। भाजपा 72, जदयू 39, राजद 79, तिसऱ्या क्रमांकावर जनता दल संयुक्त हा पक्ष गेलाय। काँग्रेसला 20 जागा आहे। काँग्रेस पूर्णपणे एकाच आकड्यावर स्थिरावला असं दिसतं संजयजी। 20 आकड्यावरून मागे पुढे जाताना दिसत नाही। उलट राष्ट्रीय जनता दल हा 6 जागांनी आघाडीवर आहे भाजपपेक्षा। मैंने पहले ही कहा था आपसे कि कांग्रेस तो स्थिर है बिल्कुल, और यही 3 से 5 सीट, मैंने पहले भी कहा था कि ये 3 से 5 सीट आगे पीछे चल रहा है, जबकि 6 सीट आगे होते हुए राष्ट्रीय जनता दल अभी भी जो एनडीए गठबंधन है वही बहुमत के आंकड़े पे आगे चल रहा है, ऐसा दिखाई दे रहा है आपके यहाँ। तो मैं वही कह रहा हूं आपसे कि ये 2-5 सीटों का आगे पीछे ये चलता रहेगा। अगदी। लेकिन अभी जो अब ये ट्रेंड स्पष्ट है कि बिहार ने भी एनडीए गठबंधन को ही सत्ता में लाने के लिए वोट किया है, ये ट्रेंड लगभग स्पष्ट दिख रहा है। बरोबर बरोबर। संजय ठाकूर विश्लेषण करत होते बिहारच्या मतमोजणीचं। या बुलेटिन मध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। पुन्हा आपण भेटणार आहोत काही वेळानंतर। आता घेऊया एक छोटासा ब्रेक। धन्यवाद।